मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेबाबत खरं तर आता सरकारने दखल घ्यायचं सोडून दिलंय का, असाच प्रश्न राज्यातील सर्व महिलांना पडत आहे। कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज दिनांक 24 एप्रिल होऊन गेली तरी देखील लाडक्या बहिणींसाठीचा GR अजूनही आलेला नाही आणि लाडक्या बहिणींचे हप्ते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रखडले आहेत। आता याबाबत आम्ही वारंवार मागणी करतोय आणि ही मागणी केली नाही तर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत दखल घेणं देखील सरकार विसरून जाईल का काय असं वाटत आहे। आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून आपण नक्कीच लाडक्या बहिणींच्या सर्व मागण्या आपण त्या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवणार आहोत। सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींचे 2 हप्ते हे सरकारकडे प्रलंबित आहेत। तुम्ही म्हणाल 2 हप्ते कसं काय, तर मार्च महिना आणि एप्रिल महिना। तर एप्रिल महिना संपायला आला, मग एप्रिल महिन्याचे देखील हप्त्याचे वितरण या महिन्यामध्ये करून पुढील महिन्यापासून योजना सुरळीतपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील आम्ही करत आहोत। कारण लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या 5-6 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने योजना सुरू होती त्यानंतर देखील म्हणजेच की निवडणुका होऊनही निवडणुका झाल्यानंतर 5-6 महिने महिलांना हप्ते किमान वेळेवर तरी मिळायचे। वेळेवर म्हणजे ज्या त्या महिन्याचा हप्ता ज्या त्या महिन्यामध्ये द्या, एवढीच काय ती लाडक्या बहिणींची एक साधी आणि सिंपल मागणी आहे। यामध्ये अजिबात कोणी म्हणत नाही की तुम्ही आम्हाला ॲडव्हान्स हप्ते द्या किंवा त्या ठिकाणी आमचा योजनेचा निधी लगेच वाढवा। खरं पाहायला गेलं तर या वेळेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये आशा होती की आपला निधी वाढेल किंवा आता आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते काही प्रमाणामध्ये त्यामध्ये वाढ होईल, परंतु त्याबाबत देखील कोणताही निर्णय घेतला गेला नाही। फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या वतीने केवळ एक गोष्ट सांगितली गेली, ज्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आम्ही भरीव निधीची तरतूद करून लाडकी बहीण योजना पुढील वर्षभर देखील अशाच पद्धतीने चालू राहील, एवढंच काय ते बोललं गेलं। आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील वर्षासाठी 26,500 कोटींचा निधी त्या ठिकाणी तरतूद केल्याची माहिती मिळत आहे। याचाच अर्थ पुढील वर्षभर लाडकी बहीण योजना चालायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। फक्त याच्या हप्त्याचे जे वितरण आहे ते योग्य वेळी होणं खूप जास्त गरजेचं असणार आहे, अन्यथा ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना योग्य चालू होती तशी चालताना आता दिसत नाही आहे। कारण याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही आहे, यामध्ये नियमितता येत नाही। आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय की नियमितता आणा। प्रत्येक महिन्याचा हप्ता किमान लाडक्या बहिणींना ज्या त्या महिन्यामध्ये येणं गरजेचं असणार आहे। आपण पाहतो की निराधार योजना आहे, दिव्यांग वेतन योजना आहे, या योजनांच्या हप्त्याचे वितरण ज्या त्या महिन्यामध्ये होत असते किंवा जास्तीत जास्त करून पहिल्याच आठवड्यामध्ये त्या लाभार्थ्यांना पैसे मिळतात। मग लाडकी बहीण योजना येऊन आता जवळपास 2 वर्ष होतील, मग 2 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान सरकारने त्यामध्ये नियमितता आणून योजनेचे पैसे ज्या त्या महिन्याला देणं हे खूप जास्त गरजेचं असणार आहे, अन्यथा योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणी सध्या नाराज होत आहेत आणि सरकार आमचा फक्त इलेक्शन पुरता वापर करतंय का काय असं देखील त्या बोलत आहेत। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 लाख महिलांना यावेळी मोठा धक्का बसला आहे। 14 लाख महिला तर त्यांच्या एका चुकीमुळे केवळ अपात्र झाले आहेत आणि ती चूक कोणती, तर त्यांची त्या ठिकाणी E-KYC राहून गेली। सरकारकडे आम्ही वारंवार नवीन E-KYC बाबत मागणी करत आहोत की नवीन E-KYC ला एक संधी द्या, नवीन E-KYC ला एक संधी द्या। सध्या देखील राज्यामध्ये E-KYC दुरुस्ती अथवा E-KYC एडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु नवीन E-KYC बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही। काही महिलांनी मला काल परवा देखील विचारले की आमच्या इथे बोललं जात आहे की नवीन E-KYC सुरू झाली आहे, नवीन E-KYC सुरू झाली आहे। तर लक्षात घ्या, नवीन E-KYC अजिबात सुरू नाही। जेव्हा नवीन E-KYC करणाऱ्या महिला वेबसाईटवर जाऊन त्यांची E-KYC करण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा त्यांना त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं जात आहे की हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादी किंवा दुरुस्तीमध्ये नाही, म्हणजेच की दुरुस्ती यादीमध्ये तुमचं नावच नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची E-KYC एडिट होऊ शकणार नाही आणि तुमची E-KYC एडिट होऊ न शकल्याने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत। आणि हा धक्का राज्यातील असंख्य महिलांना मिळत आहे, परंतु त्यामध्ये 14 लाखांचा आकडा हा समोर आल्यामुळे खूप जास्त महिला आहेत की ज्यांना योजनेचे पैसे त्या ठिकाणी फक्त E-KYC न केल्याने बंद झाले आहेत। इतरही अनेक महिला आहेत की ज्या अटी व निकषांमधून त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला अपात्र होत आहेत आणि म्हणून योजना काही प्रमाणामध्ये आता बंद होण्याच्या मार्गाकडे आहे का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। परंतु लक्षात घ्या, योजना बंद होत नसते। योजना ही खूप चांगली योजना आहे, योजना एक क्रांतिकारी योजना आहे। फक्त या योजनेमध्ये नियमिततेबाबत सरकारने निर्णय घेतल्यास आणि याची अजून चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यास योजना खूप जास्त चांगली आहे आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी देखील राज्यातील असंख्य लाडक्या बहिणींच्या वतीने आम्ही देखील करतोय। आता यातील काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ते आपण जाणून घेऊया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून सर्व योजनांबाबतचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण लाडक्या बहिणींना करतो। तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कायम या ठिकाणी बघा,
ई केवायसी साठी शेवटची संधी. आता हे काय होतंय की ई केवायसी साठी शेवटची संधी वाटलं की महिलांना वाटतंय की नवीन ई केवायसी सुरू आहे का काय, परंतु लक्षात घ्या ई केवायसी दुरुस्तीसाठीची संधी आहे ही फक्त. ई केवायसी काय तर दुरुस्ती. ज्या महिलांनी 31 डिसेंबरच्या आधी वेबसाईटवर जाऊन ई केवायसी केली होती परंतु त्यांचे प्रश्नांचे उत्तर चुकल्यामुळे त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले होते, त्या महिलांसाठी ही संधी आहे. आणि ही संधी खूप दिवसांपासून सुरू आहे. सुरुवातीला 31 मार्च पर्यंत मुदत होती, ती मुदत वाढवून आता 30 एप्रिल पर्यंत मुदत केली आहे. त्यामुळे ज्या काही महिला असतील अजूनही ज्यांची ई केवायसी चुकली होती आणि म्हणून त्यांचे योजनेचे पैसे बंद झाले असतील तर त्यांनी अजूनही वेळ गेली नाही, वेबसाईटवर जा, वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी दुरुस्त करून घ्या जेणेकरून योजनेचे तुमचे पैसे सुरू राहतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा आता यात ई केवायसी साठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ देऊन 30 एप्रिल 2025 पर्यंत दिली आहे. आता यामध्ये फक्त काय सांगतायत की ई केवायसी साठी मुदतवाढ दिली, परंतु ई केवायसी दुरुस्ती असं कुठं म्हणतात का तर नाही, परंतु ही मुदतवाढ फक्त ई केवायसी दुरुस्तीसाठी आहे. लक्षात घ्या, नवीन ई केवायसी साठी मुदतवाढ नाही नाही नाही. आता यात बघा, ज्या महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती त्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी 31 एप्रिल पूर्वी आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असं सांगितलं आहे. पण मी आधी पुन्हा सांगतो तुम्हाला की नवीन ई केवायसी सुरू नाही, ही केवळ ई केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे. आता राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या रखडलेल्या हप्त्यांमुळे आणि ई केवायसी मुळे चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना अद्याप मार्च आणि एप्रिल महिन्यात संपत आला तर देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून लाडक्या बहिणींना पैसे मिळतील अशी आशा होती, मात्र अद्याप हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा आलेली नाही. त्यासोबत एप्रिल 30 एप्रिल 2026 ही शेवटची मुदत असून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेत एकूण 2,47,00,000 महिलांपैकी जानेवारीपर्यंत 1,80,00,000 महिलांनीच ई केवायसी पूर्ण केली होती. म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 70-80 महिला बाकी होत्या. त्यातील मी सांगितल्याप्रमाणे 14 लाख महिला अशा राहिल्या की ज्यांची ई केवायसी केली नाही आणि म्हणून त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. आता हा आकडा जो असणार आहे तो फक्त ई केवायसी न केलेल्या महिलांचा आहे. अजून ज्यांची ई केवायसी चुकली ते दुरुस्त करतायत, माफ करा, परंतु ज्यांची ई केवायसी करून अटी व निकषांमध्ये अपात्र झाल्या त्या महिलांचा मोठा आकडा असून जवळपास 70-75 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, की ज्या सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. पण लाडकी बहीण योजना बंद होणार नाही नाही नाही. अनेकांनी सांगितलं की ही बंद होईल, या वर्षी पैसे येणार नाहीत, आता संपला विषय. अजिबात असं काही होत नाही. सध्याचे अपडेट काय आहे तर सध्या महिला व बाल विकास विभागाने याद्या तयार करून राज्याच्या अर्थ विभागाकडे निधी मागवला आहे आणि राज्याच्या अर्थ विभागाने या निधीस मंजुरी देऊन आता जो निधी कमी पडला आहे तो निधी सामाजिक व न्याय विभाग तरतूद करत आहे आणि सामाजिक न्याय विभागाने याची तरतूद करून त्याचा GR आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे मिळतील. साधारणपणे 27 ते 28 किंवा 29 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या हप्त्याचे वितरण होईल अशी देखील माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लगेच घाबरून जाऊ नका, योजना बंद वगैरे काही नाही. अनेक जण सांगतील तुम्हाला, परंतु अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. योजना चालूच आहे, फक्त ज्या महिला पात्र आहेत केवळ त्यांनाच योजनेचे पैसे येणार आहेत. परंतु पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो, मागणी करतो की लाडकी बहीण योजनेमध्ये नियमितता आणा, योजनेकडे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने लक्ष द्या आणि योजनेची अंमलबजावणी योग्य करण्यासाठी देखील प्रयत्न करा. तुमचे याबाबतचे काय प्रश्न आहेत किंवा तुम्हाला काय मत आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून अशाच कामाच्या माहितीसाठी आणि पुढील सर्व हक्काच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.